मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर जर माझ्या फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ऑलरेडी माझ्या जे चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना किंवा जे नवीन युवा वर्ग आहे किंवा जे शेळी पालन करण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांना माझ्या चॅनलची माहिती द्या. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मी या चॅनलवर शेळी पालनाविषयी वेगवेगळे टॉपिक घेऊन येत असतो आणि आपल्याला शेळी व्यवस्थापनाबद्दल किंवा आपल्याकडून जास्तीत जास्त सुधारणा व्हाव्यात किंवा आपण जास्तीत जास्त शेळी पालनामध्ये प्रोडक्शन घेऊन आपला आर्थिक चांगल्या प्रकारे नियोजन करावं हा माझा या चॅनलमार्फत उद्देश आहे. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की शेळी पालनामध्ये सर्वात महत्त्वाचा की पॉईंट किंवा आपण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मॅनेजमेंट, व्यवस्थापन. आणि व्यवस्थापन असणं खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही व्यवसायामध्ये आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर मित्रांनो आपल्याला व्यवस्थापन केलं पाहिजे. चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट म्हणतो आपण, म्हणजे ज्या काही आपल्याकडे रिसोर्स आहेत म्हणजे जमीन, पाणी, शेड, त्याच्यानंतर खाद्य किंवा शेती, हे सर्व व्यवस्थापनावर आहेत. जर तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केला तर निश्चित तुम्हाला यश येतं. तर कमी खर्चात, कमी श्रमात जास्तीत जास्त प्रोडक्शन घेणं म्हणजे आपलं व्यवस्थापनामध्ये चांगल्या प्रकारे यश आहे. तर मित्रांनो, आपल्याला दरवेळी आम्ही शेळ्यांच्या विषयी इमेज घेतो किंवा शेडविषयी घेत असतो. तर एक आज असंच थोडंसं बाहेरचं वेगळ्या वातावरणात तुम्हाला थोडंसं फ्रेश व्हावं आणि चांगल्या प्रकारे कंटेंट निर्माण व्हावं हा माझा उद्देश आहे. गेटच्या बाहेर आहे, म्हणजे हे शेड आहे, शेडच्या बाहेर. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे शेळी पालनामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थापन आहे. तर मी आज काही महत्त्वाचे 10-12 की पॉईंट सांगतो व्यवस्थापनाबद्दल. जर तुम्ही ते शेडवर व्यवस्थित मॅनेज केला तर निश्चित तुम्हाला आपल्या शेडमध्ये चांगल्या प्रकारे नियोजन करून तुम्हाला त्याचं चांगल्या प्रकारे फायदा मिळेल आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला सुटसुटीतपणा येईल. व्यवस्थापनामध्ये चांगल्या प्रकारे गोष्टी, दिवसाचं नियोजन म्हणा, आर्थिक नियोजन किंवा दिवसाचं वेळापत्रक किंवा जे काही वर्षभराचं आपलं जे काही सायकल आहे ते चांगल्या प्रकारे आपण व्यवस्थापनातून मॅनेज करू शकतो. तर दर महिन्याला माझा व्यवस्थापनाचे व्हिडिओ ऑलरेडी आहेत. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही कोणते शेड्यूल त्या महिन्यात करायचं आहे. म्हणजे माझं हा महिना जून आहे, जूनपासून पुढच्या जूनपर्यंतचे जे काही व्हिडिओज आहेत ते सर्व ऑलरेडी व्हिडिओ आहेत. तर सेपरेट मी असं काही जून महिन्याबद्दल असं मी आता बनवत नाही, पण काही मेजर गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रथम आपल्याला ज्या शेडमध्ये ज्या शेळ्या आहेत किंवा ज्या गोट्स आहेत त्या प्रोडक्शनमध्ये देत नाहीत, म्हणजे त्यांच्याकडून काही आर्थिक उत्पन्न नाही आहे, म्हणजे फक्त आपण त्यांना खाद्य घालतो आहे आणि पोसतो आहे. तर तसं नका करू मित्रांनो. तर त्या ज्यांच्याकडून प्रोडक्शन मिळत नाही किंवा ज्यांच्याकडून आर्थिक उत्पन्न मिळत नाही तर तशाच्या शेळ्या ज्या आहेत त्या आपल्या कळपातून काढून टाका. म्हणजे विनाकारण त्यांना पोसण्यापेक्षा तर ते त्यांना काढून टाका. म्हणजे प्रोडक्शनमधून त्यांना शेडमधून तुम्ही विका किंवा दुसऱ्यांना द्या किंवा तुम्हाला कशा पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं विक्री होते किंवा कुणाला आपल्या युवा वर्गांना दिलं तरी काही हरकत नाही. तर त्यांना शेळीपालनाविषयी माहिती होईल. तर मित्रांनो, आपल्याला कसं आहे की शेळीपालनामध्ये आपल्याला ज्या प्रोडक्शन देणाऱ्या आहेत रेग्युलर, ज्यांचं सायकल व्यवस्थित आहे, ज्यांचा आहार चांगला आहे, ज्यांचं आरोग्य चांगलं आहे आणि कमी श्रमात जास्त प्रोडक्शन देणाऱ्या, म्हणजे त्यांच्याकडून जे प्रजननचं सायकल आहे ते व्यवस्थित आहे, चांगल्या एक वेताला शेळ्या 2-2, 3-3 देणाऱ्या त्या आपल्या शेडवर ठेवा. आणि कसं आहे, पैदाशीचा बोकड दर व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व शेड फार्मचा किंग म्हणतो आपण किंवा शेड फार्मचा मेन जो फॅक्टर आहे तो म्हणजे आपला प्रजननचा बोकड. चांगला निवडणं आणि त्याची शारीरिक म्हणजे चांगली मजबूतपणा, आकर्षक देखणेपणा आणि फिडिंगला व्यवस्थित असणारा नर बोकड आपल्या शेडवर ठेवणं गरजेचं आहे. हा सेकंड फॅक्टर. थर्ड फॅक्टर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला वर्षभराचा, आता हा जून महिना आहे तर पावसाळ्याचा सीझन आहे, तर आपल्याला वर्षभर आपल्याला साठवणूक ठेवायची आहे. मग त्यातला हिरवा चारा असू देल, वाळला चारा असू देल किंवा
जे काही आपण मुरघास म्हणतो, तर ते हे आपण आपल्या शेडवर एक ठिकाणी चांगल्या प्रकारे ताडपत्री घालून आपल्याला ठेवा, साठवणूक वर्षभर. म्हणजे आपल्याला कुणीकडं धावपळ करायची गरज नाही. आपण शेडवर चांगल्या प्रकारे आपल्याला मुबलक प्रमाणात आपल्याला चारा व्यवस्थापन असावं. आणि मित्रांनो, माहिती आहे की 70% खर्च आपला चाऱ्यावर होत असतो आणि चारा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जनावरां किंवा पशुच्या व्यवसायामध्ये चारा व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे आणि जो चारा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करेल तोच यशस्वी होतो. तर मित्रांनो, मला म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या शेडवर स्टोअर करून ठेवा चारा, हिरवा चारा, वाळा चारा आणि पशुखाद्य. आणि त्याचे व्यवस्थित वर्षभर त्याचं दैनंदिन आपण जे म्हणतो हिरवा चारा, वाळा चारा आणि पशुखाद्य, हे डेली तुम्ही व्यवस्थित चार्ट करून त्यांना त्याच्याप्रमाणे क्वांटिटी आपल्या नंबर जितक्या शेळ्या आहेत, एका शेळीला किती दिलं पाहिजे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून सर्वांना द्या. म्हणजे आहार नियोजन झालं, प्रजनन नियोजन झालं, पाणी व्यवस्थापन, स्वच्छ पाणी द्या. आणि पावसाळा आहे तर पाण्याची काळजी घ्या. म्हणजे पाणी स्वच्छ असलं पाहिजे. बऱ्याच वेळा पावसामुळे घाण होतात पाणी आणि आपण ती शेळ्यांना देतो, मग त्यांच्या बॉडीला प्रॉब्लेम येतो. बऱ्याच वेळा मग ॲबॉर्शन पण होण्याचे चान्सेस असतात, कारण पाण्यावरती जंतू जातात. तर ते काळजी घ्या. त्याच्यानंतर आपल्याला शेडवर स्वच्छता ठेवा मित्रांनो. स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. निर्जंतुकीकरण, आपलं शेड कायम म्हणजे स्वच्छ ठेवा. पावसाळ्यात कसं होतं आहे, उवा, गोचीड, पिसवा हे जे आहेत हे शेळीवरच्यावर अंगावर राहतात. तर तो एक त्याच्यावर कंट्रोल करणं खूप अवघड असतं. म्हणजे आपण जरी शेळ्यांची व्यवस्थित काळजी घेत असलो तर ते शेळ्यांचं रक्त शोषत असतात आणि आपण जे काही खायला घालतो त्यांना लागत नाही. तर ते तसं त्या काळजी घेण्यासाठी आपलं मेन म्हणजे शेड स्वच्छ असलं पाहिजे. तर नेहमी शेड स्वच्छ ठेवा. आणि जसं की आपण म्हणतो की ज्याप्रमाणे आपल्याला शेडवर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे कसं की वेळच्या वेळी शेळ्यांची आरोग्याची काळजी घ्या, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्या दिवसाच्या घडामोडीकडे लक्ष द्या आणि नवीन प्रजननासाठी पण तयारी करून ठेवा. आणि चांगला आपल्या शेडवर बोकडा असला पाहिजे. नर बोकड हा महत्त्वाचा आहे शेळीपालनामध्ये. तर शेडवर चांगला बोकडा असला पाहिजे. तर जून महिन्यामध्ये अशा पद्धतीनं शेड्यूल राहतं. पावसाळा असल्यामुळे काळजी घ्या. शेडवर चांगल्या प्रकारे म्हणजे असं हिरवी शेडनेट लावा, कंपाऊंडला आत पण ताडपत्री लावा, जेणेकरून पाऊस आत येणार नाही. आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेळ्यांच्या विशेष अशी काळजी घ्या. म्हणजे शेडवर चांगल्या प्रकारे ताडपत्री लावा, पाऊस येणार नाही, आत जास्त गारवा निर्माण होणार नाही, हवा खेळती राहील, हे सर्व बघून काळजी घ्या. तर अशा पद्धतीनं हा छोटासा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमार्फत थोडीफार माहिती मिळेल. सर्व व्यवस्थापनावर आहे. की पॉईंट मित्रांनो, की नियोजन महत्त्वाचं आहे. मग दिवसाचं नियोजन असू देल, तुमचं वर्षभराचं नियोजन असू देल, आपल्या शेडवर व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. मग त्याच्या प्रजननाचं नियोजन असू देल, खाद्याचं नियोजन असू देल, पाण्याचं नियोजन असू देल, मार्केटिंग असू देल, व्यवस्थापन असू देल, विक्री व्यवस्थापन असू देल, सर्व गोष्टी ह्या व्यवसायाला निगडीत आहेत. तर सक्सेस बिझनेसमध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल तर व्यवस्थापन नियोजन चांगलं करणं महत्त्वाचं आहे. आशा करतो मित्रांनो माझ्या चॅनलची माहिती आपण मित्रांना द्याल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर खूप माझे सबस्क्रायबर कमी आहेत मित्रांनो. मोटिवेशन, मला प्रेरणा मिळण्यासाठी तुमची गरज आहे. आणि चांगले चांगले व्हिडिओ मी इथून पुढे बनवित राहीन, चांगले टॉपिक घेऊन येत राहीन. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.